राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 27 मे या दिवशीचं चिंतन. मी नाही या वृत्तीनंच देवाचा साक्षात्कार होतो. नामानंच नामीची गाठ पडते. मी हा सगळ्यात मोठा घटक आहे. प्रपंच काय आणि परमार्थ काय या मी आणि माझं यामुळे आपण विशाल जीवनाला मुकतो आणि हे आपण लक्षात घेतो असं नाही. वास्तविक पाहता आमच्या अस्तित्वाचा भाव अहंच्या स्फुरणानंच असतो आणि अहमचं स्फुरण हे आपल्या अस्तित्वाला जोडलेलं आहे. परंतु हे स्फुरण निरुपाधिक आहे. त्याला मी या संकल्पनेनं बळकटी येऊन ते उपाधीसहित होतं आणि मग माझं आमचं अशी त्याची व्याप्ती वाढत जाते. मग मी म्हटल्यावर तू आलंच. मी मुळे द्वैत निर्माण होतं. मी तू ही जोडीच आहे. व्यवहारासाठी ती ठीक आहे, कारण त्याशिवाय व्यवहार चालणंच अवघड होईल. परंतु परमार्थात ती अजिबात उपयोगी नाही. परमेश्वराप्रती मी नाही तूच हीच शरणागतीची भावना पाहिजे, तरच त्याचं दर्शन त्याचा साक्षात्कार शक्य आहे. अन्यथा नाही, कारण मीच्या जाणीवेच्या पलीकडचं काही शिरू शकत नाही. ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले, आपण ऐसे अर्जुना. ही भगवंताची कृपा झाली तरच प्राप्त होणारी अवस्था आहे. म्हणून देहाला धरून असणारी मीची भावना कमी व्हायला पाहिजे. म्हणजे मग परमेश्वराविषयी उत्कटता वाढेल. जेवढा देहाचा विसर पडत जाईल तेवढं आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. हे कसं साधणार? कारण ज्याच्यापाशी पोहोचायचं आहे तो अव्यक्त आहे. त्याला शब्दात दृश्यात पाहता येत नाही. पण त्याचं एक मर्म आहे, त्याच्या नामानं त्याची गाठ पडू शकते. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत असत त्याप्रमाणे देव आणि भक्त यांना जोडणारा दुवा म्हणजे नाम आहे. म्हणून वरती परमपूज्य दादांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्या नामाच्या साखळीच्या आधारानंच त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. या साखळीचं टोक आपल्या हातात सद्गुरूंनी कृपा करून घ्यावं लागतं, अन्यथा ती सापडू शकत नाही. हे मात्र लक्षात ठेवावयास हवं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.